विनंती करेल सर्व संघांना आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत जोडा आणि त्याचबरोबर पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये दोन्ही संघांचे 12 प्रतिनिधी इथे पाहिजेत. जर नसेल तर 2 धावांची पेनल्टी. म्हणजे दुसऱ्या चेंडूवरती जर आला तर कुठल्याही प्रकारची तुमची दाद आम्ही ऐकणार नाही. पहिला चेंडू पडण्याच्या आधी दोन्ही संघांचे 12 प्रतिनिधी. चला वळतोय मैदानाकडे. आणखी एक आपल्याच गावचा टीम आपल्याला पाहायला मिळते. जय शेल्फा सोनटक्के संघ एका बाजूला असेल तर त्यांच्या विपक्षामध्ये टीम श्रावणी 11 पिळंजे संघ पाहायला मिळेल. आणि षटक क्रमांक पहिलं घेऊन रितेश सज्ज होतोय आणि 2 स्ट्रायकर एंडला फलंदाज. एका बाजूला रुपेश तर एका बाजूला बिच्चू. पहिला चेंडू दिशा दिली, सॉफ्ट हँडलने चेंडूला ढकललंय आणि एक धाव अंकित केली जाईल. आणि श्री गणेशा केला जातो वैयक्तिक आणि सांघिक देखील. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. दरम्यान मॅन ऑफ द मॅच दिली जातीये. सर नक्कीच टीम पिळंजे पाहायला मिळते एका बाजूला तर एका बाजूला टीम सोनटक्के संघ. पुढचा चेंडू यावेळेस नक्कीच लॉफ केला. चेंडूला पाठीमागे खेळाडू तैनात होता. एकदा अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय की काय, पण फिकीपर्यंत एकच धाव. मैदानाची जर आउटफील्डचा विचार केला तर आउटफील्ड ही फास्ट आहे. त्याच्या कारणामुळे मात्र चेंडू जो झपाट्याने मात्र खेळाडूपर्यंत पोहोचतो आणि त्याच्या जोरावरती मात्र रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये कुठेतरी फलंदाजाला कमीपणा घ्यावं लागतो आणि तेच पाहायला मिळालं. एक धाव अंकित केली आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या आकड्यावरती. आता मात्र स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. बिच्चू, रुपेश. पुढचा चेंडू इथे अपील केली होती. स्ट्रॉंग अपील मैदानामध्ये पाहायला मिळाली, पण कुठच्याही प्रकारची अपील न घेताना पडताळून लावताना पाहायला मिळाले पंच. 3 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 2. पुन्हा एकदा रितेश सज्ज होते. पुढचा चेंडू इथे मात्र एक कठीण प्रश्न विचारला होता रितेशच्या विरोधात आणि चेंडू निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा बीट केलंय, पुन्हा एकदा फसवलं जात आहे. मग सकाळचं सत्र आहे आणि अनेकदा असं म्हणतात ना की सकाळच्या सत्रामध्ये 30 ते 35 धावा या परिपक्व असतात, कारण की उन्हाचा तेवढा तडाखा पाहायला मिळत नाही आणि उन्हाचा तडाखा आल्यानंतर मोठे फटके कन्वर्ट व्हायला सुरुवात होते. आणि इथे मात्र कशा प्रकारचा खेळ होईल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू वेट केला, चेंडूला सॉफ्ट हँडेड चेंडूला दिशा दिली, एकदा अंकित केली आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती 1 ने वाढते, जाऊन पोहोचते. माझे साथी गुणलेखक मला दर्शवताना 3 या आकड्यावरती. आता मात्र स्ट्रायकर एंडला बिच्चू एकदा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस केला होता आणि वैयक्तिक जर विचार केला तर 100च्या स्ट्राईक रेटने मात्र धावसंख्या 1 ने जोडली गेली आहे. लेफ्ट आणि राईट असं कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळतंय. अनेकदा या प्रकारचं कॉम्बिनेशन असतं कारण की जेणेकरून गोलंदाजावरती एक वेगळा दडपण यावं आणि जेव्हा जेव्हा असा प्रकारचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये असतं तेव्हा तेव्हा मात्र हा वेगळा प्रेशर पाहायला मिळते. एक दमचाक केली जाते गोलंदाजाची देखील, कर्णधाराची देखील आणि क्षेत्ररक्षकांची देखील, कारण की प्रत्येक चेंडू मागे रणनीती बदलावी लागेल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय, पंचांनी इशारा केला एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये ती तब्बल 5 या आकड्यावरती. कुठच्याही प्रकारचा विकेट मैदानामध्ये पाहायला मिळत नाहीये आणि अनेकदा असं म्हणतात ना की पॉवर प्ले मध्ये जो संघ गोलंदाजी करताना 1 किंवा 2 विकेट घेतो तो संघ मात्र त्या पॉवर प्ले मध्ये 1 पाऊल पुढे असतो आणि जो संघ पॉवर प्ले मध्ये 10 पेक्षा जास्त धावा बनवतो तो संघ देखील पुढे पाहायला मिळतो. पण इथे कुठल्या प्रकारचं असं चित्र नाहीये. अगदी जर विचार केला टीम सोनटक्के संघाच्या धावा जमवल्या गेल्यात त्या तब्बल 5 आणि कुठल्या प्रकारचा विकेट नाही. म्हणजे दोन्ही संघ स्टेबल पाहायला मिळतात. कुठच्याही संघाने इथून 1 पाऊल पुढे घेण्याची संधी निर्माण केली नाही, पण इथून येणाऱ्या चेंडूवरती काय केलं जाईल, कशा प्रकारची रणनीती असेल आणि कोणता संघ इथून पुढे जाऊन पलटवार करेल हे बघावं लागेल. पहिला चेंडू आल्या आल्या वार केलाय
आणि हा वार ठरतोय लाख मोलाचा. सरळ चेंडू सीमारेष बाहेर, षटकार. बघा म्हणतात ना की पहिला वार हा लाख मोलाचा आणि लगातार 3 षटकार जर ठोकले गेले तर निलेश शिलार यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. पहिला वार नक्कीच पाहायला मिळाला. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 6च्या जोरावरती, ती तब्बल 11 या आकड्यावरती, बिनबाद 11. आणि पहिल्या चेंडूवरती चेतन याचा कसा स्वागत करायचं तर ते असं स्वागत करायचं दाखवून दिलंय. थोडासा प्रेशर मध्ये असेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा बॅटची एज घेतलीये पण चेंडू निघून जातोय लॉंग स्लिपच्या रिजन मध्ये आणि एकच धाव असेल. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचतीये 12 या आकड्यावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. बघा जे आपले नियोजन आयोजन करणारे स्वयंसेवक आहेत, तुम्हाला मी विनंती करेन चला बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. कारण की टॉस बॉक्स आहे तो टॉस साठी बनवलाय, बसण्यासाठी बनवलेला नाहीये. आणि तुमची जागा कुठे तर मी खरंच म्हणेन की सीमारेषेकडे, कारण की हा नियोजन आयोजन आपलं आहे आणि याला कुठच्याही प्रकारचं गालबोट लागतं कामा नाही. नक्कीच दोन्ही खेळाडूंना ते पारितोषिक असेल. 3 षटकार जर ठोकले गेले तर 500 रुपयाचं. निलेशजी शिलार यांच्याकडनं बघा 500 रुपये जर कमवायचे असतील तर 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकावे लागतील. तर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 13 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक म्हणता येईल गोलंदाजाचा. आणि यस चेतन गोलंदाजीवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. स्ट्रायकर एंडला एक लेफ्ट हँडेड बॅट्समन बिच्चू पाहायला मिळतोय. यस यापुढील होणारी मॅच कृष्णा 11 कव्वाड संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये असेल टीम सुपेगाव. दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीच्या कक्षाकडे इनिंग ब्रेकच्या पहिला शेवटचा चेंडू पडण्याच्या आधी पोहोचले पाहिजेत. हव्य चेंडू कल्लेक केला जातोय. विकेट क्रमांक पहिला हादरा बसताना टीम सोनटक्के संघाला. कम ऑन डीजे. मारण्याचा प्रयत्न कुठेतरी होता, ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला चेंडूला पण बॅटच्या फेस मध्ये आला नाही. चांगल्या प्रकारे चेंडूला जो होता तो टायमिंग करता आला नाही, त्या कारणामुळे चेंडू फक्त हवेत गेला आणि एक सरळ सोपी झेल करण्यासाठी कन्वर्ट करून दिला आणि ती झेल मात्र कलेक्ट केली जाते. आणि विकेट क्रमांक पहिला हादरा बसताना आपल्याला बिच्चूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परतावं लागलंय. वैयक्तिक जर विचार केला तर 3 चेंडूंना फेस केला होता आणि 3 चेंडूमध्ये धावा बनवल्या त्या 3 धावा करून. नवीन फलंदाज मैदानाकडे आरआरबी. नवीन फलंदाज आरआरबी मैदानाकडे नॉन स्ट्रायकर एंडला. पहिला चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा हवेत चेंडू. मिस टाइम स्ट्रोक इथे देखील असेल पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. फेकी पर्यंत 2 धावा या अंकित केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती पाहायला मिळेल ती 15 या आकड्यावरती. यस चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. यस मागचीच मॅच आपण लो स्कोरिंगची बघितली. अगदी 2 षटकापर्यंत जी मॅच होती ती अगदी टाईट झाली होती पण त्यानंतर पलटवार पाहायला मिळाला. पण आता मात्र या प्रकारची मॅच, ही मॅच कशी होईल इथे मात्र टीम 100% संघ किती धावांची मजल दिली जाईल आणि किती धावांचं लक्ष देतो आणि त्यानंतर तो मात्र लक्ष पार पाडण्यापासून रोखलं जाईल का समोरच्या संघाला हे बघावं लागेल. एक संघ परास्त झालाय पण एक संघ अजून मैदानामध्ये जिवंत आहे. एक मनामध्ये आशा आणि मनामध्ये अपेक्षा घेऊन पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. पंचाने मात्र दिशा दिली जाते. पंच मात्र सरसावतायत आणि सांगतायत वळून की हा चेंडू असेल वाईड. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचतील ती तब्बल 16 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. 16 धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल.
गोलंदाज चेतन पुढचा चेंडू घेऊन सज्ज. हा चेंडू चेतनच्या विरोधामध्ये हल्ला केला जातोय, सरळ निघून जाईल डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. षटकार. नक्कीच आपण बघू शकाल की कशा प्रकारे चेंडूला पिक केलं, ओळखलं आणि बॅटच्या फेस मध्ये जसा चेंडू होता तसा चेंडूला सरळ सरळ फेकून दिलं सीमारेषे बाहेर. आणि 6 धावांच्या जोरावरती 12 चेंडूचा खेळ झालाय, म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते ती तब्बल 22 या आकड्यावरती. आता इथून मात्र उन्हाचा तडाखा देखील पाहायला मिळतोय आणि मॅच मध्ये देखील रंगत पाहायला मिळते. तर गोलंदाजीवरती सज्ज होत आहे षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी दीपक. यस जर्सी क्रमांक 45. आणि या खेळाडूची मी पुन्हा एकदा ओळख करून देईल. यस मागच्या वर्षी जी व्हिडिओ व्हायरल झाली होती, आपला भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयाचा खेळाडू तो म्हणजे दीपक ठरला होता मागच्या वर्षीमध्ये, आणि त्याची व्हिडिओ देखील आपण बघितली होती. आणि तोच दीपक आता मात्र सज्ज होत आहे वय वर्ष 16. पहिला चेंडू घेऊन हा चेंडू टप्पा पडल्यानंतर खोलवरती राहिला पण निघून जाईल डिक्लेअर झोन कडे. एक धाव असेल, पंचांचा इशारा येतोय बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव. यस बघा चुकी झाली फलंदाजाकडनं, पण तीच चुकी झाली यष्टीरक्षकाकडनं देखील. रितेश स्वतः कर्णधार देखील असतील या संघाचे, पण ही चुकी अपेक्षित नाहीये त्यांच्याकडनं. एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते ती 23 या आकड्यावरती. आणि मी आता पुन्हा एकदा विनंती करेल आपले ऑर्गनायझर्स, यस व्हॉलेंटियर्स, धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 23 या आकड्यावरती. अगदी एका चेंडूचा खेळ झालाय. याच बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव अंकित केली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलीये, पंचांचा इशारा. खूप जास्त बाउन्स मिळाला चेंडूला आणि त्याच्या जोरावरती एक धाव अंकित केली जाईल. आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 24 या आकड्यावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर. यस पहिला चेंडू कुठेतरी चुकी झाली यष्टीरक्षकाकडनं, त्याच्या जोरावरती एक धाव आली. पुढच्या चेंडूवरती टप्पा बाउन्स करण्याचा प्रयत्न होता, टप्पा गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर चेंडूला खूप जास्त उसळी मिळाली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे चुकी बघा, बॅटची एज घेतली होती चेंडूने आणि नक्कीच जर चेंडूला कल्ले केला असता तर विकेटची संधी निर्माण झाली असती. चुकी वारंवार केली जाते आणि जेव्हा जेव्हा चुकी कराल तेव्हा तेव्हा बघा तुम्ही रिप्ले मध्ये देखील पाहू शकता, टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली, बॅटची एज हलकी एज लागली होती, पण कुठेतरी यष्टीरक्षकाच्या छातीवरती चेंडू आला, त्याच्या जोरावरती मात्र ती झेल सुटते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे बॅकफुटला गेले, चेंडूला ढकलून दिलंय स्क्वेअर लेगच्या रेजर मध्ये. मिसफील्ड पाहायला मिळते, चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. कुठल्याही संघाला युनिटी आणि बॅकअप काय असतो ना, ते आता मात्र इथून अतिशय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चुकी झाली, युनिटी आणि बॅकअप चांगला नव्हता आणि त्याच्या जोरावरती मात्र जिथे धाव असतील 1 ते 2 तिथे धावा मात्र कन्वर्ट केल्या गेल्या 4. पुढचा चेंडू इथे वार केलाय, लँड होईल चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. षटकार. कम ऑन डीजे. ठाणे जिल्ह्यात 1 नंबर, ठाणे जिल्ह्यात 1 नंबर, ज्ञानाबाई हा किंग मेकर. ठाणे जिल्ह्यात 1 नंबर, ज्ञानाबाई हा किंग मेकर, ज्ञानाबाई हा किंग मेकर, ज्ञानाबाई हा किंग मेकर. बघा रुपेश ही दोधारी तलवार आहे. जेव्हा परिस्थिती कठीण तेव्हा संयम देखील दाखवतील आणि जेव्हा परिस्थिती आपल्या हातामध्ये तेव्हा अटॅक देखील करतील. आणि हे 2 धाराची तलवार आपल्याला मैदानामध्ये चमकताना पाहायला मिळते. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 34 या आकड्यावरती. यस
इथून दीपक याच्यावरती प्रेशर, कारण की आतापर्यंत दीपकचे जर चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 4 चेंडूमध्ये जर वैयक्तिक विचार केला तर धावा आल्या जवळजवळ 12. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. दीपक काय करतोय, कशा प्रकारची रणनीती करेल पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा उडवलाय, निघून जातोय चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. बघा इथे 500 रुपयाचं आता मात्र बोनस मिळण्यासाठी एक संधी असेल. 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारलेत. या चेंडूवरती षटकार आला तर मान्य श्रीयुत निलेश शिलार यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. बघायचंय मिळेल का. हा चेंडू इथे उडवण्याचा प्रयत्न होता पण बॅटची एज घेऊन निघून जाईल. डिक्लेअरच्या रूपामध्ये एक धाव असेल आणि एका धावेच्या जोरावरती पंचांनी देखील इशारा केलाय की षटक समाप्त होत आहे आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या 18 चेंडू म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 या आकड्यावरती. अजून देखील एका षटकाचा खेळ बाकी असेल. कोणता गोलंदाज प्रमोट केला जाईल. तसं रुपेशचा जर वैयक्तिक विचार केला तर वैयक्तिक 35 धाव्यांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम पारी मैदानामध्ये जर विचार केला तर सांघिक धावा किती झालात 41 मधल्या 35 धावांचा जर विचार केला तर रुपेशाच्या बॅट मध्ये निघाल्यात. म्हणजे बघा आक्रमकता काय आहे. आता मात्र नवीन फलंदाज RRB स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाज सज्ज होतोय षटक क्रमांक शेवटचं घेऊन. इस दरम्यान मी माननीय श्रीयुत साईनाथजी शिलार साहेबांना विनंती करेल शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम वेलकम वेलकम. आपलं देखील हार्दिक 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 स्वागत आहे. यस गोलंदाज सज्ज होतोय अजित शेवटचं अंतिम षटक घेऊन. पहिला चेंडू इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये झेल कन्वर्ट करण्याची एक संधी होती पण कुठेतरी संधी गमावली गेली आणि त्याचा फायदा समोरचा संघ उचलेल. 2 धावा अंकित केल्या जातील आणि 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये ती तब्बल 43 या आकड्यावरती. 43 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एका विकेटच्या नुकसानवरती 43 धावसंख्या. एक मजबूत बांधा. यस पाया मजबूत केलाय. आता कशा प्रकारची बिल्डिंग उभी करेल टीम सोनटके संघ बघावं लागेल आणि आता मात्र टीम श्रावणी पिळंचे संघ काय करेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते आपला पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू इथे मात्र निघून जाईल निर्धावच्या स्वरूपामध्ये आणि वैयक्तिक रुपेश 37 धावांवरती खेळताना पाहायला मिळेल. यस 2 चेंडूंचा खेळ एका चेंडूचा खेळ झालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र दिशा दिली जाते चेंडूला. नक्कीच शॉर्ट मिडॉनच्या रिजन मध्ये चेंडूला कलेक्ट करतोय रितेश आणि चेंडूला फेकी पर्यंत एकदा वंकित केली जाईल. एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 45 या आकड्यावरती. 45 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू यावेळेस पंचांचा इशारा वाईड. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल जाऊन पोहोचतीये 46 या आकड्यावरती. बघा मी विनंती करेल दोन्ही संघांना यापुढील होणारी मॅच कृष्णा 11 कवाड संघाचे कर्णधार इथपर्यंत पोहोचलेत. मी सुपेगाव संघाचा कर्णधार चला विनंती करतोय लगेच नाणेफेकीच्या कक्षाकडे रवाना व्हायचंय कारण की इनिंग ब्रेकचा शेवटचा चेंडू पडण्याआधी कर्णधार नसेल तर 2 धावांचे पेनल्टीला घेऊन मैदानामध्ये उतरावं लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे चांगल्या स्पॉटवरती चेंडू पडला आणि इथे मात्र आडव्या पट्ट्या फटका मारण्याचा प्रयत्न आणि RRB याला मात्र चकवलेला चेंडू. बघा या प्रकारचे चेंडूला तुम्हाला जर फेस करायचं असेल तर तुम्हाला पायांमध्ये हालचाल करावी लागेल, शफल करावं लागेल. मैदानाची जी क्रीजची गहराई आहे ती यूज करावी लागेल आणि ती केली जाईल का. पुढचा चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय आणि इथे मात्र धावसंख्या 1 ने वाढेल जाऊन पोहोचते 47 या आकड्यावरती. 47 रन्स. बघा ज्या प्रकारे चुकी केली आहे ना गोलंदाजाने मला असं वाटतं की कर्णधाराने येऊन गोलंदाजाला सांगितलं पाहिजे काय करावं कारण की गोलंदाजावरती प्रेशर असतो आणि प्रेशर कोण रिलीज करेल तर कर्णधार म्हणून तुम्हाला टीमचा कर्णधार बनवलं जातं.
या प्रकारची जेव्हा जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजी कराल, जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या गोलंदाजाला धीर द्याल, तेव्हा तेव्हा येणारा पुढचा चेंडू तो चांगला हाताळेल. याच मैदानामध्ये अनेकदा मोठमोठे संघ अशा प्रकारचे करत असतात आणि रितेश यास अनुभव आहे, तो अनुभव तुला दाखवावाच लागेल. 4 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 47. पुढचा चेंडू, हा चेंडू इथे चांगला चेंडू होता. इथे एक कठीण प्रश्न विचारला होता. बघा म्हटलं होतं ना, तुम्ही तुमच्या गोलंदाजाला जेव्हा धीर द्याल ना, तेव्हा तो गोलंदाज चांगला चेंडू हाताळेल, तेवढ्याच ताकदीने हाताळेल. पण त्या प्रकारचं खेळ मैदानामध्ये दाखवलं पाहिजे. 5 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 47. एका चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या एका चेंडूवरती RRB काय करेल? हा चेंडू RRBच्या बॅट मधनं सरळ निघून जातोय. प्रेक्षकांच्या बेडी साडी सीमारेषे बाहेर आणि अगदी 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती 53. 50 धावसंख्या मात्र होती बाईची आजाती लय न्यारी. सारखं झालंय, तुम्हाला क्षेत्ररक्षणच वाट्याला आलंय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि घरच्या मैदानावरती खेळताय. घरच्या मैदानावरती जेव्हा जेव्हा खेळाल ना, तेव्हा तेव्हा कुठेतरी प्रेक्षकांची साथ देखील असते आणि मनोबल वाढते. कसा खेळ दाखवाल? अतिशय चांगला खेळ दाखवायचा प्रयत्न असो. आम्ही दररोज इथे खेळतो, त्यामुळे आम्हाला ग्राउंडचा अनुभव आहे, तो ॲडव्हान्टेज आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही त्यांना 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. यास अगदी जर विचार केला ना, तर कधी कधी कसं होतं की सॉफ्ट डिसमिसेस होतात. चुकी झाली गोलंदाजाकडनं, त्यानंतर फलंदाज आक्रमक होऊन जातो आणि तेच बघायला मिळालं मागच्याच इनिंग मध्ये. झेल सुटली आणि त्याचा फायदा समोरच्या संघाने उचलला. तर आता मात्र कोणत्या गोलंदाजांवरती तुम्ही जास्त कारोमदार द्याल आणि कोणते गोलंदाज जे आहेत कृष्णा 11 संघाच्या फलंदाजांना एक चॅलेंज देण्यासाठी मैदानात उतरतील? ऋतिक आहे, मी आहे, सुयश आहे, बॉबी आहे. यास अगदी जर विचार केला तर कसं फील होत आहे नाण्याबाईस मोती चषक 2022 मध्ये तुम्हाला खेळताना या मैदानात? अतिशय चांगलं वाटतंय आणि त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. यस, विनामूल्य ऑल दी बेस्ट दोन्ही संघाला. एक चांगला खेळ दाखवा. टीम कृष्णा 11 कपवाड संघ वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. चला वळतोय मैदानाकडे पुन्हाच्या एकदा. तर विजयासाठी धावांची गरज असेल 54. 54 धावांचं हे आव्हान असेल आणि ते स्वीकारताना 2 सलामीचे फलंदाज मैदानाकडे आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला रितेश आणि त्यांच्या समवेत इस खेळाडू कक्षामध्ये फक्त 11 खेळाडू असतील याची दक्षता द्या. इस रितेश आणि बॅट्स फलंदाज त्याच्या समवेत अक्षय. इस 2 सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज सज्ज होतोय रुपेश. पहिला चेंडू इथे फुलटॉस होता, कन्वर्ट करून देणार होता मोठ्या फटक्यासाठी, पण लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू वाईड +1 अशा 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. श्री गणेशा केला जातोय, खातं उघडलं जातोय टीम श्रावणी 11 PNJ संघाचा.
टार्गेट अगदी मोठं आहे आणि जेव्हा जेव्हा मोठं आव्हान असेल तेव्हा तेव्हा तसा खेळ दाखवावा लागतोय आणि आता मात्र त्या प्रकारचा खेळ पाहायला मिळेल का? अगदी धावसंख्या 2 या आकड्यावरती कुठल्याही प्रकारचा चेंडूला फेस न करताना 54 धावांचं आव्हान पार पाडताना. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. पुढचा चेंडू इथे बॅटच्या फेस मध्ये तेवढा आला नाही. बॅटची एज घेतली होती पण चेंडू मैदानामध्ये स्टॉप केला आणि त्यानंतर बघा यष्टीरक्षक तीक्ष्ण होता, त्याने मात्र त्या चेंडूला कलेक्ट करून सरळ फेकी केली. म्हणजे कुठच्याही प्रकारची धाव मैदानामध्ये पाहायला मिळाली नाही आणि धावसंख्या स्थिरावली गेली दोन्ही आकड्यावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेचा षटक खूप जास्त इम्पॅक्ट करेल यावेळेस. इथे मात्र उडवलाय चेंडू एक्स्ट्रा कव्हर मधून, चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. हे प्रशांती शेलार सांगतोय आज झाला ना असा कोणी होणार नाही. प्रशांती शेलार सांगतोय आज झाला ना असा कोणी होणार नाही. जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही तिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव. धन्यवाद डीजे. तर मी कृष्णा 11 कबाड संघाचा कर्णधार आणि सुपेगाव संघाच्या कर्णधाराला मी विनंती करेल आपलं जे टुर्नामेंट शुल्क आहे ते पोहोचवा. या सुपेगाव संघाचा कर्णधार विनंती करेल. थँक्यू. बघा ऑर्गनायझर्स कडनं आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते, विनंती करेल यापुढील येणारे सर्व संघांना देखील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रितेशच्या बॅट मधनं निघून जातोय सीमारेषे बाहेर, षटकार. बघा तुम्ही बघाल टीव्ही स्क्रीन वरती. धन्यवाद डीजे. चेंडू हाफ ट्रॅकर होता आणि जसा बॅटच्या पट्ट्यामध्ये आला चेंडूला सरळ फेकून दिला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सीमारेषे बाहेर आणि त्या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये. ती तब्बल 54 धावांचा पाठलाग करताना 12 या आकड्यावरती. म्हणजेच पहिला चेंडूवरती 2 धावा आणि त्यानंतर 2 मोठे फटके. इस दरम्यान आदरणीय माननीय श्रीयुत भावेशजी भगत यांना मी विनंती करेल शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. त्याचबरोबर माननीय श्रीयुत साईनाथजी शेलार साहेब यांना देखील विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम वेलकम. तर धावसंख्या फलकावरती 12 पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश आपला पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. इथे मिस्टर स्ट्रोक असेल, झेल कल्ले केली जाईल का? आणि झेल सोपी कल्ले केली जाते. RRB जर्सी क्रमांक 45 चमकताना आणि रितेश मैदानाच्या बाहेर. कम ऑन डीजे. बघा या चेंडूवरती बॅटच्या फेस मध्ये चेंडू होता, आपल्या पट्ट्यामधला देखील चेंडू होता, पण काय झालं या चेंडूला फक्त उंची दिली गेली मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आणि कुठेतरी फटका फसला. आणि RRB अगदी जर विचार केला तर नक्कीच अगदी डीप मिड विकेट पासून धावत गेला आणि चेंडूला कलेक्ट करून विकेट घेतली जाते. दरम्यान योगेशजी गोणे साहेब आणि त्याचबरोबर जितूजी गोणे साहेब यांना देखील विनंती करेल शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम वेलकम वेलकम. तर नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला मॅक्स. पुढचा चेंडू इथे मात्र प्रहार केलाय, गॅप मध्ये आहे चेंडू. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या गाठणी घालताना चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. आणि या 4 धावांच्या जोराने धावसंख्या फळकावरती आता मात्र जाऊन पोहोचतीये 16 या आकड्यावरती. लवकर ओळखलं चेंडूला, अगदी स्वीप केला चेंडूला सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं, चौकार. क्षेत्र खाली होतं आणि गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलं. बघा अनेकदा असं म्हटलं जातं ना की पॉवर प्ले मध्ये तुम्ही मोठ्या फटक्या ऐवजी पॉवर प्ले मध्ये तुम्ही गॅप शोधा. जेव्हा जेव्हा तुम्ही गॅप शोधण्यामध्ये यशस्वी व्हाल तेव्हा तेव्हा तुम्ही मैदानामध्ये यशस्वी व्हाल आणि तेच प्रात्यक्षित आपल्याला पाहायला मिळाली फलंदाज अक्षयच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अडवलं जाते चेंडूला. एक धाव अंकित नक्कीच केली जाईल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली. पंचांचा इशारा देखील आलाय. षटक समाप्त होत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या नुकसानवरती 17 या आकड्यावरती यस पाठलाग करत आहेत 54 धावांचं. याच दरम्यान मान्य श्रीयुत जितूजी गोणे साहेब त्याचबरोबर मान्य श्रीयुत योगेशजी गोणे साहेब यांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तर आता मात्र विजयासाठी 18 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 37. 18 चेंडू मध्ये 37 धावा जमाव्या लागतील कारण की पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा चांगला फायदा उचललाय. यस धावसंख्या फळकावरती जोडली गेली ती तब्बल 17 आणि असं म्हणतात देखील की क्रिकेट विश्वामध्ये 17 आकड्याला अशुभ आकडा म्हटलं जातो. यस अशुभ आहे की काय हे बघावं लागेल. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना युवराज सज्ज होतय पहिला चेंडू घेऊन. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय, माफ करा मॅक्स. नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय. पहिला चेंडू फेस करताना मॅक्स पाहायला मिळेल युवराजच्या विरोधात. हा चेंडू पहिला चेंडू आणि यष्ट्या उद्ध्वस्त. यस पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार मॅक्स याला परतावा लागेल. कम ऑन डीजे. अम्मी अम्मी अंटांटे नी पिल्लाने डीजे निखिल यस मधुर संगीतांचा भरमाट डीजे निखिलच्या माध्यमातून आपल्याला देखील पाहायला मिळतो आणि येणाऱ्या 3 दिवसामध्ये यस कानांचा आपला देखील एक संगीत मधुर संगीताच्या माध्यमातून आपलं देखील मनोरंजन करतील नक्कीच. यस जेव्हा जेव्हा मैदानामध्ये प्रेशर असतो तेव्हा तेव्हा म्युझिक थेरपी दिली जाते त्यांच्या माध्यमातून आणि तेच पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज मैदानाकडे अजित. स्ट्रायकर एंडला अजित पाहायला मिळेल. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो युवराज आपला पुढचा चेंडू घेऊन. स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज अजित पाहायला मिळेल. पहिला चेंडू फेस करताना पहिल्या चेंडूवरती सॉफ्ट हँडलने चेंडूला दिशा दिली. सिंगल मिळेल. बघा आरआरबी इथून खूप जास्त मोठा पल्ला गाठून चेंडूपर्यंत पोहोचले आणि चेंडूला कल्ले करून फेकीपर्यंत एकच धाव असेल. एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जर विचार केली तर फळकावरती जाऊन पोहोचतीये 18 या आकड्यावरती आणि नक्कीच 45 धावांचा पाठलाग करताना 18 धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळाली गेली. अगदी चेंडूचा जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिला चेंडू विकेट मिळवून दिला होता अगदी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या फलंदाज अक्षय याच्या. वैयक्तिक 3 चेंडूंना फेस केला आणि धावा जमवल्या गेल्या होत्या त्या 5. आता मात्र विजयासाठी 16 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन युवराज. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. चेंडूला फक्त दिशा दिली. अगदी बघायचे किती धावा जमवल्या जातील. खेळाडू तिथून अतिशय वेगाने आला आणि क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जर हा चेंडू त्याच्या हातातून सुटला असता डिक्लेअर एक धाव असती पण इथे चाणाक्षवृत्ती करायची होती क्षेत्ररक्षकाला पण ती चुकी झाली. जिथे एक धाव होती तिथे मात्र धावा कन्वर्ट झाल्या 2 आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 20 या आकड्यावरती. दरम्यान वावली गावचे उद्योगपती प्रमोदजी शिलार साहेब यांचं इथे आगमन झालंय. तुम्हाला विनंती करतोय
शाही सन्मानामध्ये मुख्य मंचाकडे रवाना व्हायचे आणि जसं जसं आगमन होतंय त्यांना वेलकम षटकार ठोकला जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी आणि या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ही 26 या आकड्यावरती. बघा बॅटच्या फेस मध्ये जसा चेंडू आला तसा सरळ फेकून दिला ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या डोक्यावरनं षटकारासाठी आणि इथे मात्र सांगून देतोय मॅक्स अभी भी मॅच बाकी है. चला तर या साधाबांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 26 या आकड्यावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5वा चेंडू प्रगतीपथावरती असताना गोलंदाज पुन्हा एकदा युवराज सज्ज होतोय मॅक्सच्या विरोधामध्ये. याच पहिल्या चेंडूवरती मॅक्सने 2 धावा आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र षटकाराने मात्र जोर केला गेला. इथे पंचांचा इशारा येतोय लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू वाईडच्या स्वरूपामध्ये एकदा अंकित केली जाईल. याच नक्कीच जर विचार केला लेंथ प्रॉपर होती पण लाईन प्रॉपर नव्हती. अगदी पुढे टप्पा टाकण्याचा प्रयत्न होता पण लाईन जी होती ती दिशा थोडीशी भरकटताना पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती वाईडच्या स्वरूपामध्ये एकदा अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 27 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू प्रहार केलाय हवे चेंडू असेल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्या संघासाठी. जरी योगदानचा विचार केला तर जवळजवळ 3 धावांचं योगदान दिला आणि इथे रनआउटची संधी फलंदाज होतोय बाद. बॅक टू दी डग आउट अजित याला परतावं लागतोय. कम ऑन डीजे. यस वळतोय शाही सन्मानाकडे. यस माननीय श्रीयुत जितूजी गोडे साहेब यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करेल महेशजी शेलार साहेब यांना. माननीय श्रीयुत जितूजी गोडे साहेब तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहू शकता. नक्कीच शाही सन्मान स्वागत सत्कार केला जातोय जितूजी गोडे साहेब यांचा महेशजी शेलार यांच्या हस्ते. थँक्यू. त्यानंतर माननीय श्रीयुत योगेशजी गोडे साहेब यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल आणि मी विनंती करेल मयूरजी शेलार यांना की माननीय श्रीयुत योगेशजी गोडे साहेब यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करायचा आहे. थँक्यू डीजे. त्यानंतर माननीय श्रीयुत प्रमोदजी शेलार साहेब यांचं देखील शाही सन्मानात स्वागत सत्कार केलं जाईल आणि मी विनंती करेल स्वप्नीलजी पाटील यांना की प्रमोदजी शेलार साहेब यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करायचंय. थँक्यू डीजे. वळतोय मैदानाकडे पुन्हा एकदा. यस धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती 28 या आकड्यावरती. पुढचा चेंडू एक लेफ्ट हँडेड बॅट्समन फलंदाज पाहायला मिळतो इथे ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न पण पंचांनी इशारा केलाय की हा चेंडू असेल वाईड. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल जाऊन पोहोचतीये 29 या आकड्यावरती. 3 विकेटच्या नुकसानवरती 29 आणि 13 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज म्हणजे जवळजवळ समीकरण आता मात्र जवळ येत चाललंय. यस दरम्यान भावेशजी भगत साहेब यांना मी विनंती करेल शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. इथे स्ट्रॉंग अपील केली होती पण पंचांचा इशारा येतोय षटक समाप्त होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 23 या आकड्यावरती. 12 चेंडू विजयासाठी 25 धावा.
पुन्हा एकदा मॅच कडे अगदी 2 षटकांचा खेळ झाला आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 29 या आकड्यावरती. विजयासाठी 12 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. म्हणजे जर सरासरीचा विचार केला तर प्रत्येक षटकामागे रन रेट हा जोडावा लागेल 12चा. 12.5चा रन रेट असेल म्हणजे प्रत्येक षटकामागे 12.5 या धावा जोडाव्याच लागतील. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज यतीश. सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मॅट वरती तिसरं निर्णायक षटक घेऊन. यस, निर्णायक अशासाठी मी म्हणतोय की आपण जेव्हा जेव्हा T20च्या मॅचेस बघता तेव्हा तेव्हा जेव्हा तुम्ही धावा डिफेंड करत असताना तेव्हा 20व्या षटकापेक्षा 19वा षटक इम्पॉर्टंट असतो. कारण की शेवटच्या षटकामध्ये तुम्ही जास्त जेव्हा धावा ठेवल्या गेल्या तर एक वेगळा प्रेशर फलंदाजावरती असतो. त्याच्यासाठी तिसऱ्या षटकामध्ये अनेक संघांची स्ट्रॅटेजी ही असते की आपला प्रमुख अस्त्र हा तिसऱ्या षटकासाठी ठेवला दिला जातोय आणि इथे मात्र तेच पाहायला मिळालं. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 23. पहिला चेंडू इथे लेग स्टंपला सोडून जाणारा पंचांचा इशारा येईल. हा वाईड चेंडू असेल आणि वाईडच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. म्हणजे इथून सरासरी थोडीशी कमी होताना पाहायला मिळेल. आता सरासरी असेल प्रत्येक षटकामागे ती म्हणजे 12ची. हा चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. षटकार बघू शकता रिप्ले मध्ये लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता बॅटच्या फेस मध्ये देखील आणि आडव्या पट्ट्याचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सरळ निघून जाईल. खेळाडूला मस्तक वरती दस्तक देणारा षटकार 6 धावांसाठी आणि 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 36 या आकड्यावरती. समीकरण बदलताना पाहायला मिळतोय. समीकरण गोलंदाजाच्या पक्षाकडनं वळून फलंदाजाकडे जायला पाहायला मिळेल नक्कीच. कारण की एक चुकी ही मॅच मध्ये तुम्हाला घातक ठरेल आणि ती चुकी केली जाते गोलंदाजाकडनं यतीशकडनं. यस, मागच्या मॅच मध्ये देखील तिसऱ्या षटकामध्ये चुकी पाहायला मिळाली आणि इथे देखील तेच होतं की काय. 11 चेंडू विजयासाठी 18 धावांची अजून देखील गरज असेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज मॅक्स. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय मॅक्सच्या बॅट मधनं सरळ बॅक टू बॅक 2 षटकार. कम ऑन डीजे. धावांच्या जोरावरती आता टीम सोनटक्के संघाची पायाखालची जमीन हालायला सुरुवात झालीये. कारण की अगदी अधिराज्य गाजवलं होतं 2 षटकांवरती पण जसा षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आलं आणि मॅक्स याने मात्र आपला हात खोलायला सुरुवात केली आणि मॅक्स याने आता पलटवार करायला सुरुवात दिली. तसं मात्र सर्वांना मात्र टीम मीटिंग घेण्याची एक संधी निर्माण करून दिली. बघायचंय इथून पुन्हा एकदा गोलंदाज काय करतोय. मॅक्सचा विकेट हा खूप जास्त इम्पॉर्टंट असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय इथे कल्लेक्ट करण्याची संधी आणि मॅक्स याला परतावं लागेल. बडी मछली जाल में फसती हुई. कम ऑन डीजे.
एकदा सज्ज स्लोवर चेंडू हाताळला होता पण लेंथ कुठेतरी चुकीची लाईन कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती वाढीच्या स्वरूपात एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचेल 43 या आकड्यावरती. आता मात्र 9 चेंडू आणि अजून देखील विजयासाठी 11 धावेंची ही झुंज द्यावी लागेल दोन्ही संघांना. बघायचं 11 धावा होतात की रोखल्या जातात. पुढचा चेंडू हवेत मिस टाइम स्ट्रोक पण नो मॅच लँड मध्ये नक्कीच ट्रॅव्हल होईल. पाठीमागे खेळाडू तैनात असेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि फेकी पर्यंत बघा रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर होता आणि त्याच्या जोरावरती या 2 धावा अंकित केल्या जातील आणि 2 धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 45 या आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी धावांची गरज असेल 9. 8 चेंडू 9 धावा. आठ चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. या 8 चेंडू मध्ये 9 धावा होतील की रोखल्या जातील. गोलंदाज पुन्हा एकदा यतीश सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू उडवलाय अगदी डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. आरआरबी चेंडूला कल्ले करतोय फेकी पर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. बघा ही चित्याची चपळाई आहे. अगदी चिता देखील लाजेल या दोघांपुढे आणि त्या प्रकारची रनिंग द विकेट पाहायला मिळाली. त्याच्या जोरावरती मात्र 2 धावा अंकित केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 47. आता मात्र बॉल टू बॉल इक्वेशन आले. 7 चेंडू आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज. इथे उडवलाय चेंडू मिस टाइम स्ट्रोक आणि कल्ले केला जातोय पुण्याच्या एकदा. कमॉन डीजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मधुर संगीत आपल्या कानांपर्यंत पोहोचला. धन्यवाद डीजे निखिल. 6 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी धावांची गरज असेल ती 7. म्हणजे बघा येणाऱ्या 18 चेंडूवरती काय घडलं ते न बघता येणाऱ्या 6 चेंडूवरती काय करू शकतो हे बघा दोन्ही संघाने. आणि 6 चेंडू आणि 7 धावा होतील की रोखल्या जातील. एका बाजूला टीम सोनटक्के तर एका बाजूला टीम पिळंजे. कोण इथून मात्र पुढे जाईल कोण इथून मात्र विजयाचा शंख फुकेल बघावं लागेल. 6 चेंडू 7 धावा. अनेकदा जेव्हा जेव्हा असं बॉल टू बॉल समीकरण येतं अशा प्रकारची इक्वेशन मैदानामध्ये असतं तेव्हा दोन्ही संघांवरती प्रेशर असतो. पण जो प्रेशरच्या विरोधामध्ये जाऊन चांगला खेळ दाखवेल जो परिस्थितींसोबत लढेल तो लढवय्या म्हटला जाईल. आणि असं म्हणतात ना की लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर कोण इथून एक मैदानामध्ये चांगली कोशिश दाखवेल कोण चांगले प्रयत्न दाखवेल आणि विजयाचा शंख फुकून पुढे वाटचाल करेल. याच दरम्यान मान्य श्रीयुत प्रणयजी शेलार उर्फ माऊली यांचं इथे आगमन झालंय. तुम्हाला विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. पहिला चेंडू. हा चेंडू उडवलाय निघून कुठे जातोय तर एका धावेसाठी आणि चेंडू पोचवा लगेच मैदानाकडे चेंडू पोचवायचंय. पहिल्या चेंडूवरती मिळेल सिंगल 1 धाव म्हणजे समीकरण अजून देखील बाकी असेल. 5 चेंडू विजयासाठी 6 धावेंची गरज. बघा इथून मला असं वाटतं एकाच जर विकेट मिळाला टीम पिळंजे संघाला तर मॅच मध्ये रंगत येईल. पण इथून जर डबल धाव जरी जरी आली तरी पण मॅचचं समीकरण बदलू शकेल. 5 चेंडू विजयासाठी धावांची गरज असेल ती 6. बघा स्ट्रायकर एंडला फलंदाज किरण पाहायला मिळतोय आणि हा किरण आता आपल्या संघाला आशेची किरण जिवंत ठेवेल का बघावं लागेल. विजयासाठी 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. मॅच बॉल आलाय का पोचवा.
चला वळतोय या मॅच मध्ये खूप जास्त उशीर झाला 12 वाजून 11 मिनिटं वेळ झालाय. पहिला चेंडू पडला होता अगदी 10 वाजता 10 ते 10:30च्या मध्यांतरी पडला होता आणि त्यानंतर या क्रिकेट महासंग्रामाला सुरुवात झाली. पुढचा चेंडू यावेळेस उडवलाय हवेत चेंडू मिस टाइम स्ट्रोक निघून जातोय की काय. ओ हो अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला युवराज याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. फेकी थोडीशी वाईड होती पण 2 धावा नक्कीच मिळतील आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 50 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि विजयासाठी 4 धावेंची गरज. बघा आपल्या संघासाठी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये युवराजच्या माध्यमातून, कारण की तिथून जर चेंडू सुटला असता तर नक्कीच चौकारासाठी गेला असता, पण पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं त्या चेंडूवरती आणि कुठेतरी मॅच मध्ये पुन्हा एकदा एक ट्विस्ट आणून ठेवलंय. 4 चेंडू विजयासाठी 4 धाव्यांची गरज. गोलंदाज अनिकेत सज्ज होते पुन्हा एकदा. हा चेंडू चुकी चुकी आणि चुकी घडतीये. वाईट चेंडू असेल, पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धाव अशा मोमेंट वरती जिथे एक एक धावेची किंमत ही लाख मोलाची होती आणि आता मात्र 4 चेंडू विजयासाठी 3 धावेची गरज असेल. चार चेंडू 3 धावा. गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हाफ ट्रॅकर चेंडू हवेत मिस टाइम स्ट्रोक पण नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव अंकित, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची देखील संधी आणि पंचांचा इशारा. सुखरूपरित्या पोहोचलाय, चपलाई दिली, वेग दिला, आंखों ही आंखों में इशारे कर दिए और निकल चुके थे. यस या 2 धावेच्या जोराने धावसंख्या जाऊन पोहोचली समांतर आणि आता मात्र विजयासाठी 1 धावेची गरज असेल. विजयासाठी 1 धावेची गरज अजून देखील. अगदी जर चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल म्हणजे 3 चेंडू आणि 1 धाव. आणि मला आता ही आठवेल मॅच एस एन आर बोरपाडा आयोजित चषक स्मृती चषक. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज असताना ती 1 धाव रोखली होती, पण आता ती 3 चेंडू मध्ये 1 धाव होईल का? बघा 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. बघूयात पुन्हा एकदा गोलंदाज काय करतो. या 3 चेंडूवरती 1 धाव रोखेल का? पहिला चेंडू आणि इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. हार्ड लक टीम सोनटक्के अँड विश यू ऑल दी बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम श्रावणी 11 पिळंजे संघ.